गेल्या काही वर्षांपासून हिंजवडी म्हणजेच IT नगरीला वेगवेगळ्या समस्यांचं ग्रहण लागलं आहे। यासाठीच आता ITNs कडून एक वेगळी मागणी होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। हिंजवडी नगरी जी आहे ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जी आहे ती समाविष्ट करावी, यासाठी गेल्या काही दिवसापासून काही ITNs यांनी मिळून जी आहे ती सह्यांची मोहीम या ठिकाणी राबवलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळते। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही ITNs आहेत। काय सांगाल, कशा संदर्भात आणि कशासाठी तुम्ही महानगरपालिकेमध्ये मर्ज करावं यासाठी मोहीम राबवताय? नुकतेच मे महिन्यात हिंजवडी आंतरराष्ट्रीय हिंजवडी पार्कचे रूपांतर आंतरराष्ट्रीय हिंजवडी वॉटर पार्कमध्ये झालं होतं। त्यामुळे जवळजवळ 7 लाख प्रवासी आणि IT कर्मचारी याच्यामध्ये इम्पॅक्टेड होते। त्यामुळेच हा उद्रेक झालेला आहे की गेले 15 ते 20 वर्ष कमीत कमी आम्ही सगळे IT एम्प्लॉई ये जा करत आहोत। 15 ते 20 वर्षापासून या हिंजवडी IT पार्कचा कोणी वाली नाही आहे। हिंजवडी IT पार्क हे बेवारस आहे, कोणाला काही घेणं देणं नाही आहे, तिथे काहीच नियोजन नाही आहे आणि त्यामुळेच हा उद्रेक झालेला आहे की आम्ही रोज मरे त्याला कोण रडे अशी आमची अवस्था झाली आहे की घरातून आम्ही निघायचं 5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी जर 2.5 तास लागत असेल, जगातला असा कुठलाच रोड नसेल की 2.5 तास 5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी लागतात। हे फक्त इंटरनॅशनल IT पार्क हिंजवडी IT पार्क हे करू शकतं। ही शर्मेची बाब आहे। एक वेळ अशी होती की हिंजवडी IT पार्क हे नावाजलेलं पार्क होतं। या पार्कच्या जोरावर सगळे मोठे झाले, IT पार्कमधले सगळे मोठे झाले, आम्ही सुद्धा मोठे झालो। पण आता शर्मेची बाब अशी आहे की ह्या रस्त्यामधून प्रवास करायचा की ऑफिसमध्ये पोहोचायचं की काम करायचं, या थकलेल्या अवस्थेत काम करायचं अशी आमची अवस्था आहे। अशी अवस्था ही फक्त हिंजवडी किंवा पुण्यापुरती नाही आहे, ही आंतरराष्ट्रीय देशांमध्ये गेलेली आहे, परदेशात गेलेली आहे। आपल्या IT पार्क बद्दल परदेशामध्ये पण चेष्टा केली जाते। तिथले आमचे सहकारी म्हणतात की अरे नको, तुझ्या ऑफिसला नको यायला, आपण पुण्याच्या बाहेर भेटू। म्हणजे ही नामुष्की IT पार्कवर आलेली आहे। त्यामुळे हिंजवडी IT पार्क हे वॉटर पार्क किती वर्ष करून देणार? आम्ही 15 ते 20 वर्ष अजूनही वाट बघतोय। आता आमचा अंत संपलेला आहे। येत्या 30 ते 60 दिवसात जर तुम्ही ह्या हिंजवडी IT पार्कचं रस्ते व्यवस्थित केले नाही तर IT एम्प्लॉईजचं तुम्ही अंत पाहण्याला तुमची परीक्षा असेल। कुठले जी तुम्ही मोहीम जी आहे ती राबवलेली आहे, कशा संदर्भातली ही मोहीम? नाही, मेन म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा रस्ता हा एकमेव डिमांड आहे IT कर्मचाऱ्यांची। याच्या पलीकडे आमची कुठली डिमांडच नाही सरकारकडे। ना आम्ही शाळा मागितली आहे, ना आम्ही हॉस्पिटल मागितले, पार्क मागितले, काही मागितलेलं नाही। तुम्हाला जर बेसिक रस्ता देता येत नसेल आणि रस्ता डिझाईन करता येत नसेल, आणि गेले 20 वर्ष आम्ही 2004 पासून IT पार्कमध्ये आहे, दरम्यानच्या काळात आम्ही 8 वर्ष अमेरिकेला जाऊन आलो, तरी पण आपल्या IT पार्कची परिस्थिती आहे तशी आहे। तर हे चालणार नाही, IT पार्ककडे दुर्लक्ष करता येणार नाही। आणि ह्याच्यापूर्वीसुद्धा आम्ही सगळ्या लिडर्सकडे हे मांडलेलं आहे। पण जर वॉटर पार्क होत असेल IT पार्कचं, कर्मचाऱ्यांचे एवढे हाल होत असतील, तर मग तुमचा इन्फ्रावरती एवढे नोडल एजन्सीज असून काय फायदा? आणि तुम्ही कुठल्याही एजन्सीवरती आजपर्यंत कारवाई केली नाही। PMIDचे अधिकारी असतील, MIDC असतील, कुणावरतीही लाल शेरा मारलेला नाही आहे। आम्ही एवढ्या मोठ्या पाण्यातून का जायचं? जर एवढं आम्ही जर जागतिक दर्जाचं काम आम्ही इथून करून देत असेल, तर तुमचं काम आहे आम्हाला जागतिक दर्जाचं IT पार्क देणं। तर हे चालणार नाही। स्थानिक लोकसुद्धा यातून भरपूर त्रस्त झालेले आहेत आणि IT कर्मचारी आता इथं गेले बरेच वर्ष राहत आहेत। आम्ही त्यांच्याबरोबरच आहोत, तर आमच्या गोष्टीकडे लक्ष द्यावं। नक्कीच स्थानिक नागरिक जे आहेत ते देखील यांच्या मध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। काय नक्की तुमची मागणी आहे? तुम्ही स्थानिक आहात, तुम्हाला महानगरपालिकेत जायला आवडेल का? नक्कीच आवडेल महानगरपालिकेत जायला, कारण आता या गावाचा जर सुनियोजित विकास व्हायचा असेल तर महानगरपालिकेत गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही आहे। कारण ग्रामपंचायतींना पण मर्यादा आहेत आणि या मर्यादा असल्यामुळे की सर्व ग्रामस्थांचा सर्वांचा विचार घेऊन महानगरपालिकेत ही गावं गेली तर खूप चांगलं होईल। त्यामुळे त्या पद्धतीचा विकास होईल आणि IT वाल्यांना पण चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळतील, ग्रामस्थांना पण चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळतील। तर शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर हे गावं नगरपालिकेत महानगरपालिकेत कशी जातील पिंपरी चिंचवडच्या, याचा विचार शासनाने करावा अशी माझी विनंती आहे। नक्कीच या आंदोलनाला जे आहे ते आता स्थानिक ग्रामस्थांकडून देखील पाठिंबा मिळत असल्याचं आपल्याला चित्र जे आहे ते या आंदोलनात असलेल्या लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळेच आगामी काळात हिंजवडी गाव हे महानगरपालिकेत समाविष्ट होते का, आता हेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।